मार्केटमध्ये गाजर ना आता हळूहळू कमी होत चाललेत बघा. तर ते गाजर सगळे संपण्याच्या आधीने एकदा ही स्वीट डिश नक्की बनवा. ते म्हणजे काय, तर गाजरची रसमलाई. काय करायचं बघा, गाजर घेतलेले आहे मी. तर 2 वाटी गाजर घेतलेले आहेत बघा, खिसून घेतलं मी. एकदम एका वाटीने मेजरमेंट घ्यायचं, बाकी पूर्ण सगळं मेजरमेंटनं त्याच वाटीने घ्यायचं बघा. 2 वाटी ते गाजर घेतलं मी खिसून चांगल्या प्रकारे, आणि ते ना आता मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. 1 वाटी साखर टाकली, गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इलायची पावडर टाकलेलं आहे मी थोडंसं, आणि 1 कपभरमध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं बघा. एकदम मस्त असं त्याची प्युरी झाली पाहिजे बघा, स्मूथमध्ये अशा गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजे. तोपर्यंत त्याला छान असं 1 ते 2 मिनिट मिक्सर चालूच ठेवायचं बघा, म्हणजे एकदम बारीक असं होऊन जाईल प्युरी त्याची छान अशी. कढई घ्यायची बघा, कढईमध्ये तूप गरम करायचं आहे. 2 चमच तूप घेतलं आहे मी, 1 ते 2 चमच. चांगल्या प्रकारे तूप गरम झालं ना की त्याच्यामध्ये टाकायचे आपण जे हे प्युरी केलेली होती ना गाजराचे, ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा. आणि चांगल्या प्रकारे ना त्याला कंटिन्युअसली नंतर चालवत राहायचं, छान तुपामध्ये परतत राहायचं त्या पेस्टला आपल्याला सगळ्या. छान असं खालीवारी मस्त असं करत राहायचं. ही स्वीट डिश ना खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते. जेवणानंतर खाल्ली तरी किती भारी आहे ना. समजा घरी पाहुणे वगैरे आले आणि स्वीटमध्ये काहीतरी करायचं तर हे बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान लागतात. त्याच्याने काय केलं बघा, छान असं बघा कढईमध्ये मस्त असं त्याला असं मिक्स करत चालू ठेवलं मी. म्हणजे आपला हात जे आहे ना ते चलवायचा बंद केला नाही आहे कढईमधला. चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करत राहायचं. साईडने थोडंसं जसं तूप त्याला हे झालं ना, सुटलं ना, ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा अर्धा वाटी रवा. मी खरंच 1 वाटी रवा घेतलेला आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, टप्प्याटप्प्याने टाकायचे आहे. आता मी ना अर्धा वाटी रवा टाकला आहे. एक थोड्या वेळानंतर आणखीन अर्धा वाटी रवा टाकायचा आहे. एकदाच रवा मी टाकलेला नाही आहे मध्ये त्याच्याने. तर छान बघा असं ना मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. छान रवा त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 30 ग्राम मिल्क पावडर. मिल्क पावडर नक्की टाका, मध्ये मिल्क पावडर स्किप करू नका. खूप छान टेस्ट येते, आणि जर नसेल तरी पण चालेल, पण टाका तुम्ही, कारण टेस्ट खूप छान लागतं त्याच्याने म्हणून. तर छान असं त्याला मिक्स करून घेतलं बघा. मिल्क पावडर सगळं मिक्स करून घेतलं. बाकी जे रवा होता ना ते पण मध्ये मी टाकून घेतला आहे, अर्धा वाटी आणखीन ठेवला होता बाजूला. हे बघा छान मस्त प्रकारे त्याच्यातून वाफा निघत होता. आता काय करायचं, गॅस कमी करायचा, झाकण ठेवायचं 4 ते 5 मिनटं. मग झाकण काढायचं, आणखीन थोडंसं हलवायचं. गॅसवर आणखीन 1 ते 2 मिनिट ते चालवत राहायचं, म्हणजे रवा जो आहे तो छान असा फुलतो आणि चांगला असा पकून शिजून झाला पाहिजे. कारण आपण काय करतो, रवा भाजून घेत नाहीत ना याच्यामध्ये, सो त्याच्यामुळे याला थोडंसं शिजण्यासाठी थोडासा टाईम लागतो त्याच्याने. आणखीन गॅस बंद करायचा, नंतर झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. झाकण काढायचं नाही बरं का त्याचं, तसंच झाकण राहू द्यामध्ये वाफेने ते आणखीन छान असा रवा आपला ना सॉफ्ट होऊन जाईल. कढई घेतलेली आहे दुसरी, म्हणजे थोडंसं पाणी टाकलं आहे, आणि 1 लिटरमध्ये दूध घेतलेलं आहे. पाणी याच्यामुळे टाकलं कारण दूध न खाली लागत नाही, म्हणजे खाली कधी बघा मलाई वगैरे दुधाची पातेल्यामध्ये खाली असते बघा. थोडंसं मध्ये पाणी टाकायचं, मग दूध टाकायचं, म्हणजे तसं नाही लागणार. तर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी दूध. आता दुधाला छान अशी ना उकळी येऊ द्यायची बघा. गॅस फुल करून ठेवायची. छान अशी उकळी आलेला कंटिन्युअसली हलवत राहायचं. आणि नंतर जे टाकायचं आहे इलायचीचं पावडर, थोडासा येलो कलरचा फूड कलर टाकलेला आहे मी, ते टाकायचा. आणखी चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. जर फूड कलर टाकायचा नसेल तर तुम्ही केसर टाका. केसर माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेला आहे फूड कलर. छान प्रकारे मिक्स करायचं. आता याच्यात टाकायचे आहे आपल्याला चवीनुसार साखर. मी इथे साखर टाकलेली आहे 1 वाटी. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमी टाका, आणखीन जास्त आवडत असेल थोडं आणखीन जास्त तुम्ही टाकू शकता. तर चांगल्या प्रकारे याला मस्त असं मिक्स करून घेतलं. साखर पूर्ण मधलीने मेल्ट झाली पाहिजे बघा. चांगल्या प्रकारे मस्त असं ढवळत राहायचं, छान मिक्स करत राहायचं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणखीन मिल्क पावडर. मिल्क पावडरने काय ना, आपण काय करायला होत ना, आज गाजर रसमलाई बनवायला होत ना, तर मग रसमलाईसाठी खाली रबडी वगैरे छान अशी काहीतरी झाली पाहिजे ना. तर त्याच्याने खालचं जे आहे हे दूध वगैरे घट्ट झालं पाहिजे. तर आपल्याकडं जास्त टाईम नाही आहे, तर त्याच्यासाठी हे ऑप्शन बेस्ट आहे बघा. कारण दुधाला चांगलं घोटत राहा, दूध पण जास्त लागणार त्याच्यासाठी. त्याच्यामुळे काय करायचं, मिल्क पावडर घ्यायचं बघा. याच्यामध्ये मी 30 ग्रॅम मिल्क पावडर टाकलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणखी त्याला मिक्स करत राहायचं. ऑटोमॅटिकनं जसं थंड होईल ना तसं ती घट्ट होऊन जाईल बघा आपली रबडी जी आहे ती मधली. तसं जर टाकायचं नसेल, मी 15 जी ग्रॅम आहे ना ती टप्प्याटप्प्यानेच टाकलेलं आहे. जर तसं डायरेक्ट तुम्हाला टाक वाटत नसेल ना तर आधी वाटीमध्ये घ्या, त्याच्यात थोडंसं आणखीन दूध टाका, ते मिक्स करा त्याच्यामध्ये आणि टाका, म्हणजे गाठी पण नाही होणार. तसं गाठी होतच नसतात बरं का मिल्क पावडरच्या दुधामध्ये टाकल्यानंतर. पण तरी पण असं मिक्स करून टाकू शकतो तुम्ही त्याच्याने, म्हणजे एक पण गाठमध्ये नाही राहणार. छान असं मिक्स करत राहायचं. दूध थोडंसं आटलं, थोडंसं कमी झालं ना की मग काय करायचं, मध्ये बदाम वगैरे जे आहे ना ते आपण टाकू शकतो. बदाम खूप छान लागतात ना त्याच्याने. बदाम, पिस्ता, काजू जे काय तुम्हाला आवडेल ड्रायफ्रूट ते तुम्ही मग टाकू शकता. आता मिक्स करायचं मस्त असं आपलं. आता हे दूध मग छान बघा रेडी झालेलं आहे रबडी वगैरे. आता तिकडे जे आहे ना आपलं रव्याचं आणि गाजराचं जे मिश्रण केलं होतं ना ते पण छान झालेलं आहे मस्त. आता थोडंसं घ्यायचं, हाताला थोडंसं पाणी लावायचं, थोडंसं ते मिश्रण घ्यायचं आणि त्याचे छान असे गुलाबजामुन करतो बघा आपण, तसं करून घ्यायचं बघा. गोळे मस्त नाही का बाउलमध्ये काढायचं. त्याच्यावर आता मस्त अशी ही रबडी सगळी टाकून घ्यायची. याच्यावर केसर वगैरे टाकू शकतो तुम्ही, काजू बदाम हे सगळं काही टाकून घेऊ शकतो. मी पिस्ता वगैरे पण टाकलेला आहे. आणि मस्त सर्व करायचं. जेवणानंतर खाण्यासाठी खूप भारी रेसिपी आहे, किंवा गोड खायची
क्रेविंग होत असेल तर खूप छान आहे. आणि हां, मार्केटमधले गाजर सगळे संपण्याच्या आधीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल.